रत्नागिरी शहराच्या मालमत्ता कर प्रणालीमध्ये पारदर्शकता, अचूकता आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासनानं आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। शहरातील प्रत्येक मालमत्तेची अचूक नोंद व्हावी आणि कर आकारणीत सुसूत्रता यावी या उद्देशानं जिओ सिक्वेन्स अँड इंटरनल सर्व्हे मेजरमेंट अॅप ही अद्ययावत प्रणाली वापरली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहराचा ड्रोनद्वारे सर्व्हे केला जाणार असून यामुळे शहरातील प्रत्येक इमारत आणि नवीन बांधकामे आता नगर परिषदेच्या नकाशावर येणार आहेत। विशेषतः छुप्या मालमत्तांची सुद्धा नोंद या प्रणालीमुळे सुलभ होणार असून त्यातून नगर परिषदेच्या उत्पन्न वाढीला मोठी चालना मिळणार आहे। नगर परिषदेच्या आजच्याच म्हणजे सोमवारच्या सर्वसाधारण सभेत या अभिनव उपक्रमाची माहिती देण्यात आली। याबाबतची सविस्तर माहिती प्रहार डिजिटलला देताना मुख्याधिकारी वैभव गारवे म्हणाले, सरांच्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये टॅक्सेशनची नवीन पद्धत येणार आहे असं दाखवण्यात आलं, त्याचं सगळ्यांना माहिती दिली गेली, त्याबद्दल आपण कृपया सांगा। नगरपालिकेची टॅक्सेशनची जी कार्यपद्धती आहे ती काही नवीन नाहीये। ती जी असणार आहे ती शासनाच्या महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती अधिनियम नुसारच होणार आहे। फक्त ह्याच्यामध्ये जे तंत्रज्ञान आहे ते अद्ययावत तंत्रज्ञान असावं असा सन्माननीय पालकमंत्री महोदय सामंत साहेबांचा आग्रह होता आणि त्यानुसारच नगरपालिका कारवाई करून रत्नागिरीचं जे टॅक्सेशन होत आहे, नगरपालिकेचं उत्पन्न वाढावं, त्यामुळे शहरात सर्वत्र जी अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे, जीएस टेक्नॉलॉजी आहे, त्याच्या मार्फत टॅक्सेशन करण्यासाठी एजन्सी अपॉइंट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्याचंच एक प्रेझेंटेशन आज आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांसमोर मांडण्यात आलं आणि त्याच्यानुसार कारवाई करण्याची नगरपालिकेचा मानस आहे। हे सगळं ऑनलाईन पद्धतीने होणार किंवा ह्यामध्ये ड्रोनचा वापर केला जाणार, जीआय टॅगिंग होणार असे शब्द आमच्या कानावर न गेले, तर ते कसं होईल? ह्या सगळ्यामध्ये जे अद्ययावत जीआयएस टेक्नॉलॉजी आहे, जीआयएस टेक्नॉलॉजीमध्ये जे जे कंपोनेंट्स असतात, डीजीपी सर्व्हे करणं, त्याच्यानंतर ड्रोन फ्लाय करणं, त्यानंतर जिओ सिक्वेन्सिंग करणं आणि प्रॉपर्ट्यांचं जे काय आहे, भविष्यात कोणत्या प्रॉपर्टीज वाढल्यावरही नंबरिंग चेंज होणार नाही। त्यामुळे जे काही सध्या टॅक्सेशन मधलं जे अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते वापरून रत्नागिरी नगर परिषदेचं टॅक्सेशन करण्याची कारवाई हाती घेण्यात आलेली आहे। यापूर्वी मालमत्तेचं सर्वेक्षण कधी झालंय आणि म्हणजे हे नव्याने झाल्यावर ह्याच्यामध्ये काही उत्पन्नात वाढ होईल का? ह्या पूर्वीही मालमत्तांचं सर्वेक्षण हे चालत असतं, पुरवण्या याद्या ह्या दरवर्षी येत असतात, पण ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या मॅन्युअल पद्धतीने केल्या जात होत्या। मॅन्युअल पद्धतीमध्ये अनेक त्याच्यात उणीवा राहू शकतात, अनेक प्रकारचे आक्षेप लोकांमार्फत घेतल्या जातात। या आक्षेपांना कोणता स्कोप असू नये, कोणत्या उणीवा त्यात राहू नये म्हणूनच हे करण्याचा मानस नगरपालिकेचा आहे। जिओ टॅक्सेशन असल्यामुळे किंवा जिओ टॅगिंग असल्यामुळे आणि ड्रोन फिरणार असल्यामुळे अचूकता येईल असं वाटतं, किंवा ज्या कधी दिसत नाहीत मालमत्ता 100% जे मानवीय एरर्स असतात, जे ह्युमन एरर्स असतात ते अवॉइड केल्यामुळे अशा प्रकारचे जे काही कोणत्या चुका होणार होत्या त्या 100% त्याच्या टाळल्या जातील आणि योग्य प्रकारे शहराचं सर्वेक्षण केलं जाईल। सर, हे तुम्ही तुमच्या प्रशासकीय बाजूने बोललात, पण या सगळ्या नवीन प्रणालीचा उपयोग नागरिकांना काय पद्धतीने होईल? म्हणजे त्याच्यात असा उल्लेख होता की ऑनलाईन पद्धतीने टॅक्स भरता येईल किंवा अशा काही? नागरिकांना आता आताची जी कार्यपद्धती चालू आहे त्याच्यामध्येही काही ऑनलाईन सर्व्हिसेस देण्याचा शासनाचा वेळोवेळी मानस असतो आणि ई गव्हर्नन्स अंतर्गत नागरिकांना त्यांच्या घर बसल्या टॅक्स भरता यावा, त्यांना टॅक्सशी रिलेटेड वेगवेगळे दाखले मिळावेत। हे सर्व टॅक्सेशन करताना कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये नागरिकांना गैरसोय होणार नाही, ह्या गोष्टींसाठी ह्या सर्व गोष्टी आपण आणलेल्या आहेत। कारण ह्या जेव्हा गोष्टी इम्प्लिमेंट होतील, हे टॅक्सेशनची ही जी कार्यपद्धती जेव्हा इम्प्लिमेंट होईल तेव्हा नागरिकांना खरंच घरी बसल्या बसल्या त्यांना ती सुविधा मिळणार आहे की ते टॅक्स भरू शकतील, टॅक्स भरलेल्याच्या पावत्या मिळवू शकतील, त्याचे संबंधित दाखले मिळवू शकतील आणि त्यांच्याकडे त्या टॅक्सेशनचे सर्व प्रकारचे फोटोज, त्या फोटो सोबतच ते जिओ टॅग फोटोज असणार आहेत, म्हणजे ते प्रॅक्टिकली लेझर यंत्रामार्फत घरांचं व्हॅल्युएशन म्हणजे मोजमाप होणार आहे। त्यामुळे नागरिकांना ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उणीवा न राहता एक अद्ययावत अशी प्रक्रिया आपण राबवण्याचा इथे मानस आहे नगरपालिका। याच्यासाठी किती कालावधी तुम्ही दिलेला आहात? साधारणपणे येत्या वर्षभरामध्ये हे करण्याची जी काही शासनाची नियमावली आहे यामध्ये ते पहिल्यांदा केल्यानंतर त्याच्यानंतर ते मांडल्यानंतर त्याच्यात आक्षेपांचाही एक कालावधी दिला जातो नागरिकांसाठी। त्यामुळे ही जी कोणती प्रोसेस आहे ती फेअर पद्धतीने राबवण्यासाठी नेसेसरी कालावधी जो लागणार आहे त्यात नगरपालिका पूर्ण करेल।